जय हरी माऊली. कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ झालेली आहे, आपण उठलेलो आहे. आता आपण फ्रेश वगैरे होऊन चहा घेतलेला आहे आपण. नंतर आपलं काम आहे ते आपण गाडी वगैरे क्लीन करून घेऊ. मागून पण गाडी क्लीन केलेली आहे. नंतर अंघोळ वगैरे करून निघालेलो आहे आपण मारुती रायाच्या दर्शनाकरिता. आज शनिवार असल्यामुळे नंतर दर्शन वगैरे घेतलं. बाळापाशी तिळं वगैरे आले ते तिळं घरी आणून दिले. नंतर निघालो आपण जवळ बाजारला आपल्या दुकान ओपन करता. दुकान ओपन केलेलं आहे. ग्लास वगैरे क्लीन केला, पूजा केली, नंतर कस्टमर वगैरे केले. नंतर आपण निघालो आपल्या पाहुण्यांच्या गावी. बघू शकता आपण जातो वस्सा या गावाला. आधी आडगाव फाट्यावरील टोल नाका झालेला. नंतर आपण त्यांच्या इथं नाश्ता पोहे वगैरे सर्व केले. नंतर आपण 3च्या सुमारास निघालो बोरी करता. ते बघू शकता हे आमचे पाहुणे आहेत. यांचं नाव आहे माऊली राऊत. नंतर आपण निघालो बोरीच्या दिशेने. हे बघू शकता आता मी आलेला आहे बोरीमध्ये. आईने पप्पांना सोडलेलं आहे. नंतर आपण आपल्या नितीनदाजीला घेऊन निघाले परभणीच्या दिशेने. त्यांचं काम होतं आणि आपलं पण काम होतं, त्यामुळे आपण निघालो. हे बघू शकता परभणी महानगरपालिकेचा बोर्ड. तर आपण आलो आहे गॅरेजमध्ये आपल्या गाडीचा पार्ट नेण्यासाठी. बघा काय हालत होईल झाली या गाडीची. पार्ट घेतल्यानंतर आपण आलो त्यांचं काम करण्यासाठी बॅटरीच्या दुकानामध्ये. त्यांच्या जेसीपीची बॅटरी डिस्चार्ज झाली होती, म्हणजे खराब झाली होती. त्यामुळे 2 बॅटरी. परभणीमध्ये आपण नाश्ता पाणी वगैरे केली आणि नंतर आपल्याला जायचं आता जिंतूरला त्या गाडीचं काम करण्याकरिता. आलेलो आहे आपण जिंतूर गॅरेजमध्ये. हे बघू शकता गॅरेज एकदम 1 नंबर काम करतात हे दादा. जिंतूरमध्ये यांचे गॅरेज आहे, बघू शकता राम मोटर्स म्हणून. आपल्या गाडीचं काम चालू आहे. गाडीला वरती घेऊन त्यांनी काम वगैरे चालू केलेलं आहे. 1 नंबर काम करतात ते. हे बघू शकता आता आपण जिंतूरहून निघालेलो आहे. आलो आहे बोरीमध्ये. बोरीमधून दाजीची गाडी घेतली, निघालो त्यांच्या घराकडे. या ब्लॉगमध्ये एवढंच. नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.